सरकारचं वागणं हे सुधारणं तर सोडा, परंतु हळूहळू सरकार हे सुधारण्याची अपेक्षा करण्याच्या पलीकडे जायला लागले। या राज्यातल्या नागरिकांना या संकटाच्या झळा पोचू नयेत याकरता सरकारने कोणतीही उपाययोजना केलेली नाही आणि म्हणून अशा सरकारच्या मांडीला लावून चहा पिऊ शकत नाही। सत्ताधारी पक्षानं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाला चहापानाला बोलवावं आणि विरोधी पक्षानं चहापानाला जाऊ नये ही आता नेहमीचीच पद्धत पडलेली आहे। अशा प्रकारचा तुमचा कदाचित त्या संदर्भातला मतप्रवाह असू शकतो, पण मी आपल्या सर्वांना एक विनम्र असं आव्हान करतो की प्रत्येक वेळी जी आम्ही भूमिका मांडतो आणि सरकारचं अपयश, सरकारच्या चुका, सरकारचं वागणं आणि सरकारच्या मांडीला मांडी लावून चहा का घेत नाही याचा आम्ही खुलासा प्रत्येक वेळी केलेला आहे। पण तुमच्यासारखे जाणकार पत्रकार असा मला सांगू शकतील का की तुम्ही मागच्या वेळेला नाराजी व्यक्त केली होती, तुम्ही काही सूचना केल्या होत्या, त्या सूचना करण्यामध्ये सरकार पुढाकार घेतंय, सरकारच्या वागण्यामध्ये, सरकारच्या कार्यपद्धतीमध्ये काही सुधारणा झाली का, असा जर तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही देखील आमच्या मताशी सहमत व्हाल की सरकारचं वागणं हे सुधारणं तर सोडा, परंतु हळूहळू सरकार हे सुधारण्याची अपेक्षा करण्याच्या पलीकडे जायला लागले। आज आपण बघतो, आज तारीख आहे 21 जून। हा महिना म्हणजे प्रचंड पावसाचा महिना, परंतु आज 21 जूनला पाऊस पडलेला नाही आणि मग हा महाराष्ट्र आता सुका दुष्काळ जाहीर करावा लागेल आणि ती आमची मागणी असेल आणि म्हणून त्याची महाराष्ट्र सरकारनं काय तयारी केली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आपण अर्थसंकल्पीय भाषण ऐकलं असाल, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की यावर्षी अल निनो या प्रकारचा त्या ठिकाणी नैसर्गिक संकट उभं राहणार आहे आणि आपल्या राज्याला खूप मोठ्या पाणी टंचाईला, सुक्या दुष्काळाला सामोरं जावं लागणार आहे। मग हे जर तुम्हाला इतके अगोदर कळलं होतं तर या राज्यातल्या नागरिकांना या संकटाच्या झळा पोचू नयेत याकरता सरकारने कोणतीही उपाययोजना केलेली नाही आणि म्हणून अशा सरकारच्या मांडीला लावून चहा पिऊ शकत नाही। त्याचबरोबर शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचा शब्द या सरकारने दिला होता। मग तो कांदा उत्पादक असेल, तो आंबा उत्पादक असेल, तो ज्वारी बाजरी उत्पादक असेल, तो गहू असेल, केळी असेल, ऊस असेल, द्राक्ष असतील, या सगळ्या प्रकारच्या डाळिंब असतील, सगळ्या प्रकारच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला या सरकारनं हमीभाव देण्याचं जाहीर केलं होतं, पण या सरकारनं त्या संदर्भातला एका शब्दानं सुद्धा आपण जर बघितलं तर भाष्य केलेलं नाही। आणि मग सरकार आता काय गोंडा मिरवणार आहे की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, प्रत्येक शेतकऱ्याचं 2 लाख रुपयापर्यंत कर्ज हे माफ केलं असं सांगणार आहेत। परंतु मागच्या वेळेप्रमाणेच हेच ते मुख्यमंत्री आणि हेच ते सरकार त्यांनी जी कर्जमाफी केली होती ती कर्जमाफीचा लाभ अजूनही त्यावेळच्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही, हे 4 दिवसापूर्वी सरकारनं मान्य केलेलं आहे। त्यानंतर अतिशय अल्पावधी करता या राज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आलं। त्यावेळेला सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनं या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती। असा एक तरी शेतकरी या क्षणापर्यंत आपल्याकडे तक्रार घेऊन आलाय का की त्यावेळची कर्जमाफी आम्हाला मिळाली नाही, अशी तक्रार अजिबात कोणाची नाही। या सरकारची नीतिमत्ता तशी आहे। हे सरकार म्हणजे बदमाशांचं सरकार आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर 2,53,00,000 महिलांना आम्ही भगिनींना 1500 रुपयाची भाऊबीज देतो आहोत, आरती देतो आहोत, त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये आम्ही टाकतो आहोत असं सांगितलं
आणि आता तुम्ही बघितलं की ह्यांची नियत खराब आहे. त्यावेळेला सरसकट सगळ्या महिलांचे फॉर्म भरून घेतले. 1500 रुपये मिळतात म्हणून महिलांनी यांना भरभरून मतं दिली आणि आता हळूहळू सरकार ही योजना आता बंद करण्याच्या मागे लागलेलं आहे.